नगरपालिका ज्यावेळेस निवडणुका झाल्या राष्ट्रकालवेचा होऊन आता होता काय चौकशी लागणार तर मला सर्व प्रकारची माहिती घ्यावी लागेल. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढ्या मोठ्या अहद्यावर काम करत आहे. मला संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. त्याच्यानंतर महापालिकेतील आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे. तुम्हालाही माहिती आहे की गाड्या वेळोवेळी येत नाहीत, गाड्यांची बिघड होते. याबाबत सगळ्यात जास्त हा महत्वाचा मुद्दा तुम्ही कसा हाताळणार? आरोग्य स्वच्छता, आरोग्याच्या बाबतीत स्वच्छता आरोग्य आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि हॉस्पिटलला सुद्धा जे जे आपल्या पिंपरी शहरातील मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, वायसीएम असेल, बेळगाव असेल, जे तिथं सर्व मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे. ज्या अडचणी असतील त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न. नागरिकांना सध्या दिवसाड पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठा होणार काय? हार्डीकर साहेबांनी कालच सांगितलं त्या ठेकेदारांनी दिरंगाई केल्यामुळे समाजखेडचं जे पाणी आहे ते आतापर्यंत येऊ शकलं नाही, परंतु ते ठेकेदारच या प्रक्रियेतून आता बाद होणार आहे आणि नवीन ठेकेदाराकडून मी माझ्या कार्यकाळातच रोज पाणी पुरवठा करून घेणार. आज खरं तर महापौरांची स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या पुण्याईमुळे भारतीय जनता पक्ष त्या शहरातील आमदार आदरणीय मोहितदादा लांडगे, आदरणीय शंकरशेठ जगताप, बापू काटेंनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. आदरणीय अमित जी उमाताई ठाकरे आणि आमचे सर्वच भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे आमचे सहकारी, सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने मला ही संधी मिळाली. एक तरुण महापौर जो आहे काय विजन असणार या शहराची उंची कशी वाढवता येईल आणि देशात हे पिंपरी शहर जे आपलं आशिया खंडातील सर्वात टॅक्सेशनच्या बाबतीत सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आता सुद्धा या शहराला त्याच प्रकारचा दर्जा कसा देण्यात येईल देशात या दृष्टीने खरं तर ते पिंपरी महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे. तर त्या कर्जबाजारी मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना राबवायला आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे, त्यामुळे त्या आयुक्तांशी चर्चा करून आता सध्याची बजेटची परिस्थिती पाहून वरिष्ठांकडून सुद्धा मदत घेऊन जास्तीत जास्त सुविधा नागरिकांना कशा देण्यात येतील यासाठी राज्यातून किंवा केंद्राकडून निधी आणण्यासाठी काय प्रयत्न करा. हा त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून या शहराच्या गरजा, प्राथमिक गरजा सांगणार आहे आणि मुख्यमंत्री सहाय्यानं निधी असेल किंवा मुख्यमंत्री मनापासून आम्हाला मदत करणार आहे. पहिल्या सर्व शहरातील नागरिकांना हा संदेश दिला जाईल की 4 वर्ष झाले प्रशासन काळामुळे आपली गैरसोय झालेली ही सर्वांना मान्य आहे, परंतु आता सर्व तरुण तडफदार नगरसेवक या सभागृहात आज आलेले आहेत. आम्ही सर्व आता प्रशांत भाऊ असतील, राजू भाऊ, सर्वांना अनुभव आहे. सर्व मिळून आपल्या सर्व अडचणी दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि आपण सुद्धा आपली जागरूकता दाखवावी आणि या शहर सुधारण्याच्या बाबतीत आपलं सुद्धा कर्तव्य हे न विसरता आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे.